महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन होण्याआधीच वादाची ठिणगी पडण्याची शक्यता इकडे नाकारता येत नाही। माझ्यासोबत कर्जतचे आमदार आहेत महेंद्र थोरवे आणि झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। थोरवे विरुद्ध तटकरे वाद हा महाराष्ट्राला नवा नाहीये, त्यामुळे आता त्यांची पुढची स्ट्रॅटेजी काय हे थोरवेंकडून जाणूया। थोरवे साहेब, स्वागत आहे एबीपी माझामध्ये। खरं तर तुमचा जो विजय आहे हा फार कमी मतांनी विजय झालेला आहे आणि याच्या मागची कारणं काय आहेत आणि तुमची पुढची स्ट्रॅटेजी काय? काल संपूर्ण महाराष्ट्राने महायुतीचा मिळालेलं घवघवीत यश आपण साऱ्यांनी पाहिलं। आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब या तिन्ही नेत्यांनी महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्षामध्ये जे काम उभं केलेलं होतं आणि म्हणून शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा घवघवीत यश मिळालेलं आहे। परंतु आमच्या रायगडमध्ये जर आपण पाहिलं तर आम्ही सारेजण प्रामाणिकपणे महायुतीबरोबर होतो आणि आहोत। शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, अतिशय प्रामाणिकपणे काम रायगड जिल्ह्यामध्ये दोन्हीही आणि RPI असेल या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी असेल, कार्यकर्त्यांनी असेल प्रामाणिकपणे काम केलं। परंतु माझ्या मतदारसंघामध्ये आपली महायुतीची अलायन्स असतानासुद्धा सुनील तटकरेंची राष्ट्रवादी यांनी मात्र त्या ठिकाणी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी आमच्या विरुद्ध अपक्ष उमेदवार देऊन संपूर्ण राष्ट्रवादी त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी दिली गेली। हे सगळं जाणीवपूर्वक सुनील तटकरेंनी केलेलं होतं आणि म्हणून सुनील तटकरेंनी महायुतीशी त्या ठिकाणी गद्दारी केलेली आहे आणि म्हणून आता आम्ही तर निवडून आलेलोच आहोत। पराभव माझ्या मतदारसंघामध्ये जो झालेला आहे तो सुनील तटकरेंचा झालेला आहे आणि जाणीवपूर्वक त्यांनी महाडमध्ये भरत गोगावलेंच्या तिथं तसंच केलं, महेंद्र दलवींच्या तिथेसुद्धा रोह्याचा काही भाग येतो त्या ठिकाणीसुद्धा त्यांनी तसंच केलं। म्हणजे तिन्ही ठिकाणी त्यांनी शिवसेनेचे शिंदे गटाचे उमेदवार पाडण्याचा प्रयत्न सुनील तटकरेंनी त्या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून सुनील तटकरेंना आता महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि अजितदादा पवारांचे पण आमदार आलेले आहेत आणि आपल्या दोन्ही पक्षांचे मोठ्या प्रमाणात आमदार आलेले आहेत निवडून। त्यामुळे सुनील तटकरेंना सत्तेतून बाहेर ठेवावं, कारण ज्यांनी महायुतीशी गद्दारी केलेली आहे अशा लोकांना सत्तेमध्ये सहभागी करून घेऊ। तुमच्याकडे तर पालकमंत्री म्हणून आदिती तटकरे महाविकास आघाडीच्या वेळेला होत्या आणि महायुतीच्या वेळेलाही होत्या। आता जे नव्याने सरकार स्थापन झालेलं आहे, आता परत जर आदिती तटकरे यांच्याकडे जर हे पद गेलं तर तुमची भूमिका काय असणार? नाही, आता तर आम्ही शिंदे साहेबांना आणि फडणवीस साहेबांना आम्ही जाऊन सांगणारच आहोत तीनही आमदार की कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना तर पालकमंत्री आम्ही होऊन देणार नाही। कारण आता शिवसेनेचे 3 आमदार आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे 3 आमदार आहेत। जी चूक उद्धव साहेबांनी केलेली होती त्यावेळेस ती चूक शिंदे साहेब तर नाहीच करणार, 2.5 वर्षात केलेली नाही त्यांनी आणि फडणवीस साहेबसुद्धा करणार नाहीत। त्यामुळे त्यांना पालकमंत्री करण्याचा संबंधच येत नाही। राष्ट्रवादीचा 1 आमदार त्याचे निवडून आलेले आहेत त्या आणि महायुतीचे 3 आमदार 6 आमदार आहेत। त्यामुळे महायुतीच्या 3 आमदार भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना। आता भरत गोगावले आमचे कॅबिनेट मंत्री झाले तर भरत पालकमंत्री झाले पाहिजेत आणि ही सर्वांची आमची इच्छा आहे। तुम्ही काय असं मागणी करणार आहे की आदिती तटकरेंना पालकमंत्रीपद नको म्हणून? हो, मी तर जाहीरपणे मागणी करणार आहे। सुनील तटकरेंनी जर महायुतीची गद्दारीच केलेली आहे तर त्यांना पालकमंत्री देण्याचा प्रश्न येतोच कुठे? म्हणजे वादाची ठिणगी पडू शकते याच्यात? नाही, वादाची ठिणगी म्हणजे मी जाहीरपणे सांगितलेलं आहे मीडियासमोर। पण याच्यामुळे काही महायुतीमध्ये थोडासा वाद विवाद? महायुतीचे नेते सक्षम आहेत त्या सगळ्या गोष्टी, त्यांना सगळ्या गोष्टीची कल्पना आहे का त्यांना माहिती नाही अशातला प्रकार नाही आहे। शिंदे साहेबांना माहिती आहे, फडणवीस साहेबांना माहिती आहे का सुनील तटकरेंनी जाणीवपूर्वक काही गोष्टी चुकीच्या अलायन्सच्या विरुद्ध केलेल्या आहेत। चला, खूप खूप धन्यवाद। बघूया काय होत आहे नेमकं, पालकमंत्रीपद कोणाला जात आहे ते। वैभव परब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।